नमस्कार. तर अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शुभ्रा तिच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा तिला तिचं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. त्या प्रतिबिंबामधील शुभ्रा म्हणत असते की कॉंग्रॅच्युलेशन्स, मी कुठून आले, कोण आहे ते सगळं जाऊ दे, पण तुला जे हवं आहे ते तू केव्हाच मिळवलं आहेस. तुझं ध्येय तू केव्हापासूनच गाठलं आहे. तुला जे हवं होतं तेच झालं आहे ना. बंगला, गाडी, पैसा, तुझी हरवलेली लाईफस्टाईल सगळंच तर मिळालं आहे तुला. मग आता कसला रागराग करतेस. शुभ्रा रागाने म्हणते की तू शटअप, मी या घरात फक्त एक डॉल बनून राहते जी दुसऱ्यांच्या तालावर नाचते. हे सगळं मिळून मला काहीच उपयोग नाही आहे त्याचा, कारण माझ्या हक्काचं असं काहीच नाही आहे यातलं. प्रत्येक वेळीच त्या सुलक्षणासमोर मला भीक मागावी लागणार आहे, हात पसरावे लागणार आहेत. तेव्हा ती प्रतिकृती म्हणते की शुभ्रा, मला सांग, याआधीसुद्धा तुझं स्वतःचं असं हक्काचं काय होतं ग? तरी तुला ज्या गोष्टी पाहिजे त्या तू मिळवायचीस ना. तुला जे जे हवं आहे ते तू तुझ्या बाबांकडून घ्यायचीस ना. आणि इथे काहीच वेगळं नाही आहे. तू सुलक्षणाची लाडकी आहेस आणि सुलक्षणा मनाने चांगली आहे, त्यामुळे तुला जे हवं ते देईल तुला. शुभ्रा रागाने म्हणते की तुझे हे फालतूचे सल्ले तुझ्याकडेच ठेव. आणि सुलक्षणा म्हणजे धनाजी गायकवाड नाहीत, काय सांगू तुला. तुला कळते का माझी परिस्थिती? माझं खरं दुःख तुला नाही कळणार आहे. तिथे ती भिकारडी श्री अगस्त्य निंबाळकरांची म्हणजे निंबाळकर ग्रुपच्या CEO ची बायको आहे. जे माझं होतं ते सगळं तिच्या हक्काचं झालं आहे. प्रतिबिंबामधील शुभ्रा हसते आणि म्हणते की हे माझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहिती असणार. पण तुझ्या चांगल्यासाठी सांगते शुभ्रा, जे आहे त्यात समाधान मान. कालपर्यंत तुझ्याकडे आयुष्यसुद्धा नव्हतं अगं. त्या घाणेरड्या घरात जमिनीवर झोपत होतीस तू. जगणं मुश्किल झालं होतं ना तुझं, पण आता सगळं मिळालं आहे ना तुला. तुझ्या मनात जे होतं तेच मिळालं आहे सगळं. आणि हे बघ, त्या विशूकडे पैसे नसतील, तो कर्तबगार नसेल, पण तो मनाने खरंच खूप चांगला आहे. त्याच्याबरोबर नीट संसार कर, आयुष्यभर सुखी राहशील शुभ्रा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नशिबात असतं तेवढंच आपल्याला मिळतं. नशिबासमोर दुसरं काहीही चालत नाही. जितकं तुझ्या हक्काचं आहे तितकंच तुला मिळेल. शुभ्रा रागाने म्हणते की नो वे, मी एवढ्यावर सेटल नाही होणार. काय नाही केलं मी यासाठी आणि त्या अगस्त्यला मिळवण्यासाठी. जीव पणाला लावला मी माझा, पण ती श्री मध्ये आली आणि माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं तिने. निंबाळकर ग्रुपची मालकीण होण्याचं स्वप्न माझं होतं. माझा पैसा, माझं अगस्त्य सगळं घेऊन गेली ती. आणि ती उठून उभे राहते आणि म्हणते की पण आता नाही, मी माझा हक्क परत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. त्या अगस्त्याला मी श्रीपासून दूर करणार म्हणजे करणारच आणि माझ्याकडे परत आणणारच, कारण मी त्याची बायको झाल्याशिवाय मला जी पॉवर हवी आहे ती मला मिळणारच नाही. प्रतिबिंबामधील शुभ्रा म्हणते की मला वाटतं तू परत एकदा विचार करावा. शुभ्रा रागाने म्हणते की निघ इथून, तू कोण आहेस आणि मी काय ऐकायचं आहे तुझं? आता मला काही करावं लागलं ना तरी चालेल, पण श्री आणि अगस्त्याचा संसार मी सुखाचा होऊच देणार नाही. सुरंग लावून उद्ध्वस्त करणार मी. आणि जास्त वेळ नाही आहे, 7 दिवसात करणार. या 7 दिवसांमध्ये अगस्त्य श्रीला सोडून माझ्याकडे येणार. आणि हे शुभ्राचं चॅलेंज आहे, कारण शुभ्रा जे ठरवते तेच ती करते, कळलं का? नंतर आपण पाहतो की सकाळी श्री तयार होत असते. अगस्त्य झोपेतून उठून श्रीकडे बघायला लागतो आणि म्हणतो की वाह, याला म्हणतात खऱ्या अर्थाने मॉर्निंग गुड होणं. श्री म्हणते काहीतरीच. अगस्त्य म्हणतो की काहीतरीच काय, खरं तेच बोलतोय. श्री म्हणते की सकाळी सकाळी आगाऊपणा करू नकोस, कळलं ना? अगस्त्य उठून श्रीजवळ जातो आणि तिच्या साडीच्या प्लेट्स निऱ्या व्यवस्थित करायला तिला मदत करायला लागतो. श्री त्याला म्हणते की अरे काय करतोयस हे? अगस्त्य उठून आरशात बघत श्रीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो की कळलं का? श्री म्हणते की भारी दिसतंय, धन्यवाद. पण श्रीच्या अचानक लक्षात येतं की मंगळसूत्र घातलेलं नाही आहे आणि ती थोडीशी नाराज होते. मग अगस्त्य मंगळसूत्र घेऊन श्रीच्या गळ्यात घालतो आणि तिच्याकडे बघतच राहतो. श्री पटकन मागे वळणार तर तिचा तोल जातो. अगस्त्य पटकन तिला सावरतो आणि तिच्याकडे बघत बसतो. आता श्री विचारते की अरे असं काय बघतोयस? अगस्त्य म्हणतो की छान दिसतेस, पूर्वी एवढी नाही नटायची, पण हल्ली रोज सकाळी उठून छान नटते, छान आवरते का गं? श्री म्हणते की मग नको का आवरत जाऊ? अगस्त्य हसत म्हणतो की मी नाही म्हटलं तर? श्री म्हणते की तू नाही म्हटलं तरी नाही आवरणार. अगस्त्य म्हणतो की पण खरंच खूप छान दिसते. श्री म्हणते की मग? अगस्त्य म्हणतो की रोज सकाळी उठल्यावर तुला पाहिलं की माझा दिवस खूप फ्रेश जातो.
आता श्री म्हणते की आता मिसेस अगस्त्य निंबाळकर आहे ना, शोभायला नको का? आणि विचारते की शोभते ना मिसेस अगस्त्य निंबाळकर. तितक्यात तिथे शुभ्रा येते आणि तिला अगस्त्य आणि श्रीला असं एकत्र बघून खूप राग येतो आणि ती रागाने मोठ्याने म्हणते की ब्रेकफास्टला काय केलं आहे श्री? आणि परत म्हणते की सॉरी रिअली सॉरी, मला कळलंच नाही. अगस्त्य म्हणतो की नाही, इट्स ओके. शुभ्रा म्हणते की मला विचारायचं होतं की ब्रेकफास्टसाठी कोणाला सांगायचं आहे. तर श्री म्हणते की हे किचन नाही आहे ना, बेडरूम आहे आमची. शुभ्राला श्रीचा खूप राग येतो. अगस्त्य श्रीला म्हणतो की अगं श्री नवीन आहे, तिला कदाचित नसेल माहिती. आणि तो शुभ्राला म्हणतो की शुभ्रा एक काम कर ना, किचनमध्ये काकू असतील त्यांना तू सांग ना, तुला काय हवं नको ते त्या तुला बनवून देतील. आणि तो श्रीला म्हणतो की कन्फ्यूज झाली असेल ती. शुभ्रा म्हणते की हो तेच झालं, मी एकदम कन्फ्यूज झाले, मला कळलंच नाही कुठे जायचं आहे आणि सवयीनुसार मी पहिल्यांदा श्रीलाच विचारायला आले ना. हे ऐकून श्री हसते. शुभ्रा तिला विचारते की काय झालं हसायला? श्री म्हणते की काय नाही, एक गोष्ट आठवली म्हणून हसू आलं. मी पण अशीच बावरली होती ना जेव्हा बाबांच्या घरी पहिल्यांदा आले होते तेव्हा, ते आठवून हसू आलं मला. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती आठवते का? शुभ्रा रागाने म्हणते की कोणती गं श्री? श्री म्हणते की घ्या, लग्न झाल्यापासून विसरभोळी पण झाली की काय? अगं नाही का, मी असं डायरेक्ट तुझ्या खोलीत आले होते तेव्हा तू मला ऐकवलं होतंस की किती इलिटरेट आहेस. हो ना, असंच काहीतरी लायकी काढली होतीस ना माझी. नाही म्हणजे समजावून पण सांगितलं होतंस की असं कोणाच्या खोलीत जाऊ नये, नॉक करून यावं. आणि म्हणते की असं जर आजीसमोर वागली असतीस ना तर आजी काय म्हणाली असते माहिती आहे का? लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. शुभ्राला श्रीचा खूप राग येत असतो. श्री म्हणते की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आमच्या खोलीत आलीस अशी, पण निंबाळकरांच्या बाकी कोणत्या खोलीत जाऊ नको नॉक न करता. शुभ्राला खूप राग आलेला असतो, पण ती खोटं हसत म्हणते की सॉरी मी नॉक करूनच यायला हवं होतं, सॉरी. आणि ती अगस्त्याला पण सॉरी म्हणते. अगस्त्य म्हणतो की शुभ्रा प्लीज सॉरी काय म्हणतेस? आणि तो श्रीला म्हणतो की श्री तिचा पहिला दिवस आहे, आपण समजून घ्यायला हवं ना. शुभ्रा खुश होऊन म्हणते की थँक्स अगस्त्य, किती समजून घेतोस तू मला. आणि म्हणते की मी येते आता. मग श्री आणि अगस्त्य तिथून थोडेसे बाजूला जातात. अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री ठीक आहे ना? श्री खूपच चिडलेले असते आणि ती म्हणते की तू गप्प बस. शुभ्रा अजूनही तिथेच उभी असते आणि तिला खूप राग आलेला असतो. तिला अचानक फ्रूट्सच्या बाउलमध्ये चाकू दिसतो. ती रागाने जाऊन तो चाकू हातात जोरात पकडते आणि तिला हाताला लागतं आणि ती मोठ्याने ओरडायला लागते. अगस्त्य आणि श्री घाबरून तिच्याकडे जातात. तिच्या हातातून खूप रक्त येत असतं. अगस्त्य तिला बेडवरती बसायला सांगतो. श्री अगस्त्याला म्हणते की अगस्त्य फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये जरा. मग अगस्त्य तिथून जातो. शुभ्राच्या हातातून खूपच रक्त येत असतं आणि ती रडत असते. श्री ती जखम स्वच्छ करते. शुभ्रा रागाने विचारते की काय करते श्री? श्री म्हणते की ज्यातलं आपल्याला काहीही कळत नाही ना त्यामध्ये बोलू नये. जखम झाली आहे म्हटल्यावर ती स्वच्छ करायला नको का? तेव्हा त्याच वेळेस तिथे अगस्त्यसुद्धा येतो आणि तो श्रीला फर्स्ट एड बॉक्स देतो. मग श्री शुभ्राच्या हाताला मलम लावते आणि म्हणते की एवढं काही नाही झालं, फक्त थोडंसं चुरचुरेल बस. शुभ्रा म्हणते की मला पाणी पाहिजे. श्री तिच्याजवळचा ग्लास शुभ्राला देते आणि म्हणते की हे घे. शुभ्रा ग्लासकडे बघत म्हणते की शी हे नको, तू ह्याच्यामध्ये रुमाल बुडवला आहेस, प्लीज दुसरं पाणी दे. श्री म्हणते की अगं मी यामध्ये नाही बुडवलं रुमाल, वरवरचंच पाणी घेतलं मी, तू घे हे पाणी. शुभ्रा म्हणते की नाही तू दुसरे पाणी दे. अगस्त्य श्रीवर चिडून म्हणतो की श्री ही काय चर्चेची वेळ आहे का? दुसरं पाणी घेऊन ये प्लीज. आणि तो स्वतः श्रीच्या हातातून तो मलम घेऊन शुभ्राच्या हाताला लावायला लागतो. श्री तिथून खाली पाणी आणायला निघून जाते. शुभ्रा अगस्त्याला म्हणते अगस्त्य खरंच खूप दुखतंय. म्हणजे श्रीला वाटते की ही एवढी खोल जखम नाही आहे पण खरोखर खोल आहे जखम. अगस्त्य म्हणतो की दिसते आहे मला. शुभ्रा म्हणते अगस्त्य तू आहे म्हणून नाही तर. अगस्त्य श्रीच्या शुभ्राच्या जखमेवर मलम लावत असतो. शुभ्रा मोठ्याने ओरडते आणि अगस्त्याचा हात पकडते. अगस्त्य तिला म्हणतो की शुभ्रा थोडं सहन करावंच लागेल ना. शुभ्रा अगस्त्याकडे बघून गालातल्या गालात खुश होऊन हसत असते. तेव्हा तिथे अचानक विशू आणि श्रीसुद्धा येतात. विशू धावत येऊन शुभ्राला विचारतो की शुभ्रा काय झालं? टीचर ताई म्हणाली तुला लागले. आणि तो तिचा हात बघत म्हणतो की किती लागले हे, असं म्हणून तो मोठ्याने हसायला लागतो.
आणि म्हणतो की काय काय करत होतीस. सगळे त्याला असं हसताना बघून आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागतात. विशू म्हणतो की अगं म्हणजे असं हसत राहायचं असतं, म्हणजे तिथे लक्ष जात नाही ना आणि जरा पेन कमी होतं. टीचर ताईंनी शिकवलं आहे मला. आणि तो श्रीकडे बघून म्हणतो हो ना टीचर ताई. श्रीसुद्धा हसून म्हणते की हो. हे ऐकून शुभ्राला खूप राग येतो. अगस्त्य विशूला विचारतो की विशू अरे तू कुठे होतास. शुभ्राला काय हवं काय नको ते तुला बघायला हवं ना. ती नवीन आहे इथे, तिला भूक लागली होती, तिला ब्रेकफास्टला काय हवं ते बघायला हवं होतं तू. त्या बिचारीला फळं दिसली आणि ती फळं घ्यायला गेली आणि तिला चाकू लागला. विशू म्हणतो की असं कसं चाकू लागला, तू फळं घ्यायला गेली होतीस की चाकू. शुभ्रा म्हणते की विशू डार्लिंग इट्स ओके ना, फार काही नाही लागलं मला. श्री आश्चर्याने विचारते की काय. शुभ्रा म्हणते की नाही म्हणजे तूच म्हणालीस ना हाताला मलम लावला आहे, फार काही नाही झालं, खूप खोल जखम आहे सो म्हणून म्हटलं, फार काही नाही झालं मला. आणि ती म्हणते की मला असं वाटते की विशू डार्लिंग माझी झोप पूर्ण नाही झाली ना. विशू म्हणतो की तू तर म्हणालीस की भूक लागली. शुभ्रा उठून उभं राहते आणि म्हणते की तेच ते, म्हणजे झोप पूर्ण झाली नाही, भूक लागली आहे. एवढ्या दिवसात एवढं काय काय घडलं आहे ना. आणि ती विशूला म्हणते की चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया. श्री मनातच म्हणते की अच्छा म्हणजे हिने हे सगळं मुद्दाम केलं आहे तर. पण शुभ्रा आता बघच. विशू म्हणतो की बघू केवढं लागलं आहे. श्री म्हणते की विशू भाऊजी तुम्ही तिला पाणी द्या थोडंसं, तोंडचं पाणी पळालं आहे ना तिच्या, म्हणजे एवढं लागलं आहे ना की घसा कोरडा पडला असेल. तुम्ही कसं मलम लावल्यावर एकदम बरं वाटलं तिला, तुमच्या हाताने पाणी पिलं की एकदम बरं वाटेल. मग विशू शुभ्राला पाणी देतो. शुभ्रा रागाने श्रीकडे बघत असते. विशू शुभ्राला म्हणतो की चल आपण आपल्या रूममध्ये जाऊया, असं म्हणून ते दोघेही तिथून जायला लागतात. तितक्यात श्री विशूला आवाज देत म्हणते की विशू भाऊजी हे घ्या औषधांचा बॉक्स, म्हणजे जखम बरी होईपर्यंत तुमच्याच रूममध्ये ठेवा. कसं आहे ना, तुम्हीच मला मलम लावलेलं जखमेला बरं होईल ना, नाही तर आणि जखम लवकर भरेल. नाही तर सारखं सारखं आमच्या रूममध्ये येऊन उगाच शोधाशोध नको ना, उगाच धावपळ होईल. मग विशू श्रीला म्हणतो की थँक्यू. मग शुभ्राला तो म्हणतो की चल शुभ्रा, आणि ते तिथून निघून जातात. विशू आणि शुभ्रा गेल्यानंतर श्री इकडे खूपच चिडलेले असते आणि अगस्त्याकडे बघत असते. अगस्त्य श्रीला म्हणतो की काय. श्री अगस्त्याला काहीच न बोलता रागाने चिडचिड करत असते आणि म्हणते की सकाळ सकाळ उठल्या उठल्या अंथरुणाची घडी पण नाही घालतायत. आणि अगस्त्य आश्चर्याने श्रीला म्हणतो की काय काय झालं श्री, तू चिडली आहेस का माझ्यावर, काय झालं श्री, बोल ना काय झालं. श्री काहीच बोलत नाही. मग अगस्त्य तिला विचारतो अगं बोल ना काय झालं, सांग मला, माझं काय चुकलं आहे का असं मग श्रीचा हातात अगस्त्य घेतो आणि श्री अगस्त्यकडे बघायला लागते आणि त्याला म्हणते की माझा हात धरायला माझ्या हाताला नाही लागलं आहे. आणि त्याला चिडवत म्हणते थँक्यू अगस्त्य. आणि रागाने अगस्त्याचा हात झटकून तिथून निघून जाते. अगस्त्यसुद्धा तिच्या पाठीपाठी जातो आणि गाणं म्हणायला लागतो की नाकावरच्या रागाला औषध काय. आणि तो तिला बसवतो आणि हसत हसत म्हणतो की काय. श्री अगस्त्याचा काहीच ऐकत नसते. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की श्री सांग ना गं काय झाले, माझं काय चुकलं आहे का, म्हणजे मी हातच पकडला ना तिचा, म्हणजे हाताला एवढं लागलं होतं म्हणून पकडला होता मी हात. मग श्री म्हणते की तू हजबंड आहेस ना माझा, मग कुणीही तुझा हात धरलेला कसं चालेल मला. आणि त्या शुभ्राला पण अक्कल नको का. विशू भाऊजीने बघितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं. शुभ्रा आता बायको आहे ना त्यांची. मग अगस्त्य म्हणतो काय वाटलं असतं त्याला, नाही म्हणजे तिचा हात मी काय जाणून बुजून पकडला होता का, आता एवढं लागलं म्हटल्यावर. मग श्री अगस्त्याला म्हणते की आता हे तुला माहिती आहे पण बाकीच्यांना माहिती आहे का, आणि तुला साधी गोष्ट कळायला पाहिजे. अगस्त्य विशू भाऊजी इथे यायच्या आधी जो काय राडा झाला त्यांना यातलं काय माहिती आहे का, नाही माहिती आहे ना. आणि त्यांना असं अचानक कळलं असतं त्यांना काय वाटलं असतं. मग अगस्त्य श्रीला म्हणतो की ते बरोबर आहे तुझं, पण मी काय म्हणतोय. मग श्री म्हणते की तू काय म्हणतोय ते मला काय नाही ऐकायचं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर परत कोणाच्या हातात असा हात दिला तर लक्षात ठेवायचं, समजलं ना. आणि परत जर मला असं दिसलं ना तर तू आहे आणि मी आहे, आणि मला नाही आवडत माझ्याशिवाय तुझ्या जवळ कोणी आलेलं. मग अगस्त्य श्रीकडे बघून हसायला लागतो. श्री अगस्त्यकडे रागाने बघायला लागते. मग अगस्त्य घाबरून म्हणतो की नाही म्हणजे कधी कधी तू बायकोसारखीच वागायला लागते. मग श्री अजूनच चिडून म्हणते की बायकोच आहे मी तुझी. मग अगस्त्य म्हणतो की हो हो बायकोच आहे तू माझी, बायकोच आहे. पण ऐक ना, आपण जेव्हा खानावळीत काम करायचो त्यावेळेस त्या गल्लीतल्या मुली माझ्याकडे बघायच्या तेव्हा तर तू बायको नव्हतीस ना, तेव्हा तू माझी मैत्रीण होतीस. मग तेव्हा पण. मग श्री म्हणते की ते काय मला माहिती नाही, पण तू असं कोणाच्याही हातात हात देणार नाही आहे, मला वचन दे. असं म्हणून श्री हात पुढे करते. अगस्त्य
म्हणतो, अगं काय तुझं श्री, माझ्यावरती विश्वास नाही आहे तुझा. मग श्री रागाने अगस्त्याकडे बघायला लागते. अगस्त्य घाबरून म्हणतो की हां दिलं वचन, आणि म्हणतो की तुझ्याशिवाय. तितक्या श्री अगस्त्याला थांबवते आणि म्हणते की थांब माझ्यासुद्धा आधी एका व्यक्तीचा अधिकार आहे तुझा. आता हे ऐकून अगस्त्य खूप शॉक होऊन श्रीकडे बघायला लागतो. आणि आजचा भाग इथेच संपतो.